करू शकता, मग का झालं नाही? म्हणजे नगरसेवक पण यामध्ये तेवढेच दोषी आहेत, तेवढेच आहेत. म्हणजे लोकांची दिशाभूल करायची की इकडे इंजिनियर नाही म्हणून आम्ही हे करू करत नाही. मग तुम्ही सांगितलं तर की बाबा ते करू शकता ना, त्याला मग काम करायचं तर तुमच्याकडे घेराव घालायला लोक आलीच नसती. गणेशवाडीची परिस्थिती काय? पाणी प्यायला 200-300 घरं त्या पाणी विहिरीवर पाणी पितात, त्यांना पाणी नाही. याच्यावर काय साहेब? तो संडाचं पाणी घेऊन आले, तुम्ही पिणार आहेत का? तो अफवा आहे, तो आम्ही घेऊन येतो, तुम्ही पिता का मला सांगा फक्त. काय करायचं? आम्ही याचं पाणी प्यायचा. अख्ख्या विहिरीमध्ये संडासचं पाणी जातं. संडाचं पाणी जातो, तुम्ही पिणार आहेत का? नाही का हो, ते दुसरा करता. या किरकोळ गोष्टीला तुम्ही कारण नका सांगू. इंजिनियर ना इंजिनियर दुरुस्ती का नाही करत? दुरुस्त आता तुम्ही कटडा बांधायला 10,000 पण खर्च येणार नाही. घरपट्ट्या किती गोळ्या केल्या आहेत आता नोटाबंदीच्या टायमाला? हो साहेब, घरपट्टी नोटाबंदीच्या टायमाला किती पैसा गोळा केला तुम्ही? 2 वर्ष झाली टाकी साफ नाही झाली ती गणपतीची. किती पैसा गोळा आला? लोकांना तुम्ही पायाभूत सुविधा देत नसतील तर ते खुर्चीत बसून उपयोग काय तुमचा? तुम्ही या मोठ्या मोठ्या गोष्टी बाजूला ठेवा. ज्या छोट्या छोट्या कोणाला घाण पाणी जातोय, नळाचे कनेक्शन येते, हे काय काम केले तुम्ही आम्हाला सांगा तुमचा बघू. जो इगो घेऊन येताना तुम्ही तुम्ही तो पहिले बंद करा. तुमचा इगो तुम्ही कोणाला दाखवा जा, त्या नगरसेवकांना दाखवा जा ना, त्या पदाधिकाऱ्यांना दाखवा जी कामं नाही करत त्यांना. आम्हाला नका दाखवू नागरिकांना. कायमस्वरूपी आणि तुम्ही कायमस्वरूपी इथं राहायला पाहिजे. तुम्ही उठताना तिकडे जाताना तुम्हाला माणूस एक गाडी घ्यायला तिकडं, तो बंटी शेट्टी, आणि तो बंटी शेट्टीचा तुम्ही सर्व ऐकता तर त्याला सीओ बनवणं तुम्ही सोडून द्या ना. आगल्या मुठल्याच्या गोष्टी तुम्ही त्याच्या ऐकता. लोकांची सेवा आम्हाला काय एवढं समजतं का? तो घरी ठेवून यायचा. तुम्हाला मी रस्त्यात समस्या सांगितली तर तुम्ही बोलता का मला अँटी चेंबरला भेटायला या. तुम्ही पत्र दिलं तर पत्र दिलं नगराध्यक्षाला, तर तुम्ही बोलता मला कुठे दिलंय? नगराध्यक्ष आणि तुम्ही प्रोसिजर तर एकच आहे ना. त्यांना दिलं तर फॉरवर्ड तुमच्याकडे व्हायला पाहिजे नव्हतं. आणि पत्र घेऊन आला तो बंटी शेट्टीने दिला नाही तर हा माणूस बोलतो त्याला काय बोलायचं नाही, त्याला काय बोलायचं ना. मग तुला द्यायला नको का त्यांनी? 5 मिनिटं तुम्ही दिली ना तिथं बसून. तुम्हाला मी भेटायला आलो तो कृष्णा गटात 15 कनेक्शन तुम्ही दिली, एक थेंब पाणी यायचं नाही. 10 आला तुम्हाला भेटलो पण होतो. कसले पैसे घेता तुम्ही? 30,000 रुपये तुम्हाला डिपॉझिट दिली, ती एक कणाचा एक थेंब येत नाही. विचार हा कोण आहे विषय विचारा प्लंबरला. 3 वेळा मी आलो होतो. बोला त्या विषयाला बोलायचं समोर. हे आणि त्या तो स्वतः बघायला म्हणाला होता. हे नाही कंप्लेंट दिलेल्या आहेत ना लोकांच्या, दिल्या. त्या घेऊन ये इथं. 15 कनेक्शन दिले, एक थेंब पण पाणी येत नाही. कंप्लेंट पाणी वाढवायचा नाही तुम्ही, त्या घेऊन ये. आम्ही सलाह देतो. अख्ख्या घेऊन ये इथं. 85 लाख फ्लॅट घेतला आणि आम्हाला पाण्याचा थेंब नाही द्यायला. इथे बाहेरच्या लोकांना कशाला देत नाही. देवीच्या वेळेपुढे बाहेरचे लोक आहेत त्यांना कनेक्शन देतात. प्रॉपर स्थानिक लोकांना पाणी देत नाही तुम्ही. नाही, तो तर त्याला बोल 100 रुपये त्यांनी कायद्याने वाढवलं ते दाखवा आम्हाला. टाकीवरचं साहेब तुम्ही सांगा, म्हणजे सगळ्यांनी टाकीवरचा जो विषय आहे त्याचं तुम्ही आम्हाला आश्वासन काय देता की बाबा काय त्याच्यावर कारवाई करणार, साफसफाई करणार आहात, डागडुजी करणार आहात, काय करणार त्याचं सांगा आणि किती दिवसात करणार हे सांगा ना तुम्ही. वारंवार तक्रार करून सर काही उत्तर देत नाही. गेलेला गेलो का आम्हाला सांगत बसू दे. 2 वर्ष लागतील त्याला. आम्ही साफसफाई याची 1 महिन्यात करून आवाज करा, आवाज. नुसती साफसफाई नाही साहेब. तुम्हाला मी नळ कनेक्शनच्या नोटीस काय करणार? तुम्ही जे पाण्यातून नळ कनेक्शन केले ते काय करणार मला सांगा. त्याच्यामध्ये पाण्यामध्ये आज तुम्हाला म्हणजे तुम्ही काही नाही निदान TCL तिन्ही टाक्या साहेब साफ करायचे. बाकी आम्ही फिल्टर प्लॅनची शापूरकरांना सवय झाली आम्हाला आता गरजू दुसरी गोष्ट तो स्लॅब वरनं तुटलाय त्याचा तुम्ही काय करणार? आहे स्लॅब तुटलाय त्याचा अहो गटारचा पाणी स्लॅब तुटलाय तर साफ काय करणार? साफ करायचं ते पडलेला आहे तो काढून घ्या. पर्याय काय करणार? पर्याय त्याच्यावरती काय करणार? फक्त तेच करणार. बरोबर. माझं एक म्हणणं आहे का तुम्ही ज्या 3 ज्या टाक्या आहेत त्या तुम्ही साफ केलेल्या नाहीत हे तर तुम्ही मान्य करता. चुकी आहे का नाही तुमची मला फक्त शिड्या आहे नाही, ना. शिड्या नाही त्यांना. त्याच्यावरती शिडी नाही. सूर्याची आप्पाच्या इथं किती महिन्यापासून झालंय? गणेशवाडीला पण नाही. कोण आहे रे नाऱ्या? किती वर्ष झाली? अहो भाऊ यांना नाही नाही त्यांच्या माणसांना आहेत ना जे शेपारलेत माणसांना त्यांना पण इथं बोलवा. आणि पाणीपती आपण निवेदन दिलं होतं सिलिंडर 2 महिन्यात करतो, 1 महिन्यात करतो, काहीच नाही करत ते. साहेब इथला कर्मचारी पण तुम्हाला सहकार्य करत नाही का? काय असेल ते पण स्पष्ट सांगा. वसुली तुम्ही आम्हाला सांगा. साहेब या ठिकाणी आम्ही आलेलो आहे ना. सॉल्व्ह होईल सगळं. नाही साहेब आम्ही सवाल नाही. माझा एक म्हणणं आहे तुमच्या सवाल तुम्हाला करायचे ते याच्यासाठी आलो आम्ही. आणि दुसरा गोष्ट त्या आम्हाला लेखी स्वरूपात पाहिजे ते साहेब त्यांना सांगा. ना सॉल्व कशा होतील? सवाल कसे होतील ते आम्हाला पहिले सांगा. काय करणार? तुम्ही स्वच्छता बोलता 1 महिन्यामध्ये कशा पद्धतीने करणार? काय करणार? टाक्या साफ करणार तिन्ही आणि ज्या नळ कनेक्शन गटारीतून गेलेले आहेत लोकांचे त्याचा काय करणार? पहिला किती सर्वे करायला किती आहेत बरोबर. हा हे बरोबर आहे.
त्या तुम्ही करणार. तर त्याच्यानंतर त्यांना नोटीस वीर जी आता ती याची तुटले कालच सांडपाण्याचं पाणी त्याच्यातून जातोय, अक्षरशः घाण आहे ना त्याच्यातून येते, ती दुरुस्ती करा तुम्ही. करत नाही. त्याच्यानंतर गणेश आपला सूर्याजी मानेच्या इथली जी पाय आहे ती तुम्ही टाका. आणि तुमचे जर कधी सभापती असतील काय ऐकत नसतील तर तुम्हाला त्यांच्यावर कारवाई करण्याचा अधिकार आहे का नाही? नाही साहेब, मला नाही तो वरती पाठवा. वरती तर पाठवू शकता का नाही तुम्ही? जर कोणी काम मग तुम्हीच ना म्हणजे दोषी तुम्ही आहात का नाही? आम्ही त्यांना का पकडायचा? साहेब दोषी आम्ही तुम्ही इथे ना. आलेलो, आम्ही तुमच्यावर घेराव घालण्याच्या उद्देशाने आलेलो नाही. आम्हाला आमचं कामं म्हणणं काय पाहिजे. आहे, मी गावात आहे आणि सीओ प्रमुख असतं म्हणून तुम्हाला काय अडचण असतील आम्हाला सांगा. आम्ही गावकरी तुमच्या मागे पण राहू ना. चांगल्या कोण गोष्टी काय आम्ही उलटा पण उलटा मागे करत राहणार. असतील ना ते जर ऐकत नसतील ना तर आम्ही तुमच्या मागे. त्यासाठी डायलॉग महत्वाचे आहे. तुम्ही बोलायला पाहिजे ना आमच्याशी. आणि तुम्ही दुसरी बोलवत गोष्ट नाही. आता सरळ सांगतो साहेब इथे साहेबांना मी विचारला का कनेक्शन 3 तुम्ही 15 लोकांकडून घेता 24 आता यांच्या तुमच्या इथं माझा 24 अर्ज आहे यांनी अर्ज केला. याचा मी लिगली सगळा अर्ज तुम्हाला 8 महिन्यापासून लिगली अर्ज दिलेला आहे. नाही नाही बॉडी करते तर बॉडीला तिथं बोलवा ना खाऊ. म्हणजे तुम्ही एकदा बॉडी खोटी आहे ती बघू दे ना. बॉडीला जर कधी लोकांचा म्हणणं नसेल ना तर काय केला ते लोकांना कळू दे ना आम्हाला. तुम्ही तुमचं काम नाही का त्याच्यावरती हे करायचं? साहेब 15 ऑगस्टला आपण त्याच्यावर जाहीर चर्चा झाली. त्यावेळेस तुम्ही काय सांगितलं की काय आहे, तुम्ही आता नगराध्यक्ष मॅडम सगळे आम्ही त्याच्यावर बघतो आणि काय तो निर्णय घेतला. 15 ऑगस्ट आणि आजची हे तारीख नारे, फेब्रुवारी आली. इकडे घेऊन काय ये ते निर्णय फाईल. झाला? आम्ही तर लिगली केलेलं आहे. सभेपुढे आलं होतं परत त्याच्यावर तोच ठराव झाला. नाही नाही, मग तो कोणी ठराव केला तो लोकांनी केला ना मग तू हे करा ना. कोणी प्रशासकीय इन्चार्ज कोण आहे? प्रशासकीयचं काम आहे. आम्ही अर्ज देत तक्रार वाढू नका तुम्ही. तुम्ही दिवस काय अंमलात काम तुमचं आहे. उद्या नाही तेव्हा पैसे कसे काय एवढ्याच कंप्लीट आहेत तरी अरे नाऱ्या एवढ्याच कंप्लीट आहेत. त्या काय आता बोलणार आहे तू तुझ्या कंप्लेंट घेऊन ये इथं. पण माझं कंप्लेंट आहे. तुम्ही चोर आहे सगळ्यांना पहिले. बांधलेले सगळे 4-5 जण आहे. हा परस्पर वाढवा. माझा सगळा रेकॉर्ड काढून याचा रेकॉर्ड सर्व घेऊन माझा यायचा. रेकॉर्ड आहे. मी त्या रेकॉर्डवर आज आहे ना मी पूर्ण हे करणार आहे. आपल्याकडे नगर परिषदला पाहिलं होतं प्रत्येकाचे वेगवेगळे असतात. तरी पण कसं केलंय? साहेब मला कायद्यात आहे का तुमच्या मला सांगा. कायदे ते बनवावं लागतो ते. नाही नाही हा बस आता तुम्ही बोलले ना कायदा बनवायला लागतो. मग आता हे जेवढी कामं आहेत ती तुम्ही दर टायमाला त्या भाषणात तुम्ही काल सांगत होते ना तांत्रिक मुष्ट असता हे कायद्याने होत नाही. मग आता कायदा बदलायला लागतो तर आम्ही तुम्हाला तेच सांगतोय का ज्या खोट्या गोष्टी आहेत ना कायद्या बदला. असू नका तुम्ही इथं येडे नाही तिथं आलेले त्याच नाही नाही तू नियम बदलू शकता ना. मग लोकांना का अडून ठेवलाय तुम्ही? साहेब तुम्हाला का नाही कामगार भरू शकत तुम्ही तेव्हा सांगता का तो करणार आहे ना. आता कायदा बदलायला लागेल मग त्याच्यासाठी कायदा बदला. लोकांना जर कधी माणसं कमी आहेत सांगू का हो ऐका मी काय बोलतो कसली अथॉरिटी नाहीये? उपविधी वगैरे उपविधी कायदा म्हणजे प्रॉपरली मी काय बोलतो कायदा मला एक सांगा शहापूर नगर ऐका एक मिनिट शहापूर ग्रामपंचायत होती आज तेवढी दे 10 वर्ष अगोदर ग्रामपंचायत कशी होती आणि लोक किती होती आज तुम्हाला सांगा. इथून वृंदावन सोसायटी पासून अजून किती वाढले तिथं. त्याच्यानंतर कस्तुरी वारगडे नगर त्याच्यानंतर तावडे नगर उठला. आमच्या इथं कवी कन्स्ट्रक्शन वाढला. तुमची एवढे म्हणजे दुपटीने तिपटीने वाढलाय. तर 20 कामगार काय करणार आहे ते मरतीला इकडे थोडा काढला. सभापतींनी फोन केला तिकडे जाणार. संतोष शिंदेनी केला इकडे थोडूसा करणार जाणार. अध्यक्षांनी बोला तिकडे जाणार. मग काय लोकांची कामं होत आहेत. मग तुमचं काम आहे का घरपट्टी तुम्हाला किती भेटली आता 9 याच्यात. जेव्हा आम्ही मुरबाडवाल्याला विचारला तर बोला ही जी अंतर्गत आम्हाला पैसे आलेत त्याच्यातून आम्ही या गोष्टी करू शकतो. तुम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसवरती 10-15 माणसं वाढू नाही शकत का 15-20 हे तुम्ही त्या टायमाला पाहिजे. कशासाठी तुम्ही पाहिजे नोटाबंदीला रेव्हेन्यू किती आलं तुम्ही सांगा बघू आम्हाला. नंतर 60 लाख रुपये आले. मग ते काय तुम्हाला काय याच्यासाठी ठेवले होते का? कॅबिन बांधल्या तुम्ही कोणाला विचारला तेव्हा तुमचा कायदा नाही आडवा आला. त्याच्यात तुम्ही बोलतील का आम्ही हे बोलतील का आम्ही केले. मग तुम्ही केले तर गावाचे रोड बनवा ना. मग एवढी जर तुम्हाला कोणाला कुरकुरी आलेली असेल पैसे टाकायची लोकांच्या खर्चासाठी तर स्वतःला कॅबिन न बांधता तुम्ही लोकांची कामं करा तेव्हा तुम्हाला आम्ही नगरसेवक बोलू. 7 लाखाचं नियोजन तो कायदा आहे का तुमच्यात मला सांगा बघू. तो नंतर घेतोच आम्ही विषय. पहिले पाण्याचा सांगा तुम्ही काय करणार आहे याच्यावरती कारवाई. साहेब तो जो विषय आहे त्याच्याशी पत्रेवर जो जिया कर लावलाय ना तो तुम्ही पहिले चेंज करणार आहेत का नाही ते सांगा आम्हाला. नाही नाही तो 100 रुपये ठीक आहे ना तुम्ही 200 घ्या ना. 80 रुपये पाणीपट्टी होती तुम्ही 100 रुपये केली मान्य आहे. नंतर तुम्ही ज्या बिल्डिंग मध्ये जेवढे फ्लॅट आहेत त्या फ्लॅटला प्रत्येक कनेक्शन समजा 3 कनेक्शन असतील त्या 3 कनेक्शनचे ते 300 रुपये त्यांनी भरायचे आणि प्रत्येक फ्लॅट मागे 100 रुपये. आता आमच्या बिल्डिंगमध्ये 26 फ्लॅट आहेत म्हणजे आम्हाला 2600 अधिक 300 असे 2900 रुपये महिन्याला येतात.
तुम्ही 2900 रुपयाचा आम्हाला घेताय तर पाणी देताय का? त्याचं उत्तर मी तुम्हाला त्यावेळेस पण माहितलं तुम्ही आणि आता नाही. मागतोय. आम्ही मग तुम्हाला अर्ज दिला की आमचे नळ कनेक्शन बंद करा. मग हा नियम केलेला आहे ना, हा कोणत्या बेसवर केलेला आहे त्याचं उत्तर पाहिजे. आणि कुठल्या कायद्यात तुमच्या बसतो बायलॉज म्हणताना जे कुठला तुमचा bylaws व्हायला जाईल तो दाखवा आम्हाला. कशाला बाइंडिंग आहे या बायलॉज नाही, नाही, उत्तर द्या आम्हाला. Clause कुठला आहे तो सांगा. आधीपर्यंत बायलॉज बॉडी तयार करते त्यांनी केलेली नाही आतापर्यंत. नाही, नाही, मग नाही केलं तर मग हे चुकीचं आहे ना. मग तुम्ही Administration- मग विरोध चुकीचा आहे ना. विरोध पहिले रद्द करा तुम्ही, नंतर काय गोष्ट- तुम्ही लोकांना पाणी द्या, स्वच्छ पाणी द्या आणि नंतर लोकांना बोलवा ना. लोकांकडून मागा का बाबा आपण असं केलं चालेल का? याच्या अगोदर होत होतं. ठीक आहे, तुम्ही बोलता नगरपंचायतीचे नाही, पण लोकांना विचारून करायला तुम्हाला कंप्लेंट आल्या नसत्या, कंप्लेंट आल्या ना, मग तुम्ही कोणाला विचारलं नाही, उत्तर पण नाही दिली. लोकांनी हरकती घेतल्या होत्या. हरकती घेतला. जे तुमच्या अगोदर ऍडिशनल जे सीओ होते थोरात साहेब बोलतात हा निर्णय झालेलाच नाहीये, त्यांनी दिला. मग यांनी केला. नाही, थांबा. त्याच्यानंतर आलो तुम्हाला तुमच्याशी पत्रव्यवहार केला. तुमच्याकडे मी प्रोसिडिंग मागितलं का हा ठराव झालाय का नाही. प्रोसिडिंग बघितली, प्रोसिडिंग कोरं होता, ठराव झालेला होता नव्हता. मग ज्यावेळेस माझे पत्रव्यवहार चालले म्हणून तुम्ही एका रात्रीतनं प्रोसिडिंग कंप्लीट केला, हा माझा आरोप आहे. त्यावेळेस पण आहे ना, आता पण आहे. कोणी केला ते मी सांगत नाही, तुम्ही बसल्यानंतर पण पण जबाबदार तुम्ही म्हणून तुमच्याकडे. डायरेक्ट बरोबर आणि एक ठेप असेल तर 100% घेतो मी. आणि साहेब मला सांगा, तुम्ही जिथं कुठं राहता तिथं कुठं राहता तुम्ही? शाळला राहता. ज्या बिल्डिंग राहतात कायद्याने आतापर्यंत कुठल्या या महाराष्ट्रात का देशात असा कर केलेला एक जरी उदाहरण दाखवलं ना का 3 कनेक्शन आहे ना 30 लोकांकडून पैसे घेतात 30 लोकांचे, तर एक तरी नियम दाखवा ना. तुम्ही दाखवा ना, तर यांनी दाखवा. जर असं ना, आत्ताच्या आत्ता आम्हाला इथं पाहिजे. आम्ही तुम्हाला मान्य करतो. चला त्याच्यावर कुठला आता कायदा फैसला आहे? पाहिजे तुमचा. तुम्ही त्याच्याशिवाय आहे सोडणार नाही. साहेब कुठं तरी तुम्ही नगरसेवकांना इथं बोलवा, कोणाला? कुठला नियम येतो आता आम्हाला दाखवा. पाणी कमिटीचे अध्यक्ष आहेत ना, कोणी ते केलेलं आहे तो मला बघू द्या. आम्ही त्यांना पण विचारू. तुम्ही सांगा त्यांनी केलेलं आहे. हा direct साहेब नियम लागला. 3,000 रुपये कुठल्याला तुम्ही टाकता त्याच्यानंतर प्रोसिडिंग या गाडलेल्या जागा फिल इन द ब्लँक आणि आमच्या महिला मागतात त्यांच्यावर प्रोसिडिंग 4-4 दिवसानंतर प्रोसिडिंग द्यायला ती पण दिली नाही अजून. विरोध पण नाही नोंदवलेला. याच्यावर उत्तर काय 3-3 तास का सोडल्या दुसरी गोष्ट उत्तर मध्ये बोलले होते. एक मिनिट रावसाहेब, हे अगस्त मागचे जो आहे याची जबाबदारी आहे, याची जबाबदारी आहे. हे तुम्हाला विचारलेला होता का हे प्रोसिडिंगचा साहेब का बाबा यामध्ये गॅप का ठेवलेले आहेत? अजून एक माझा 2 मिनिटं थांबा ना. साहेब हो साहेब. साहेब हे नगरसेवक आहेत, हे पण सन्माननीय नगरसेवक आहेत. यांनी हा जो 100 रुपयाचा जो करच्या वेळेस तो झाला. ऑब्जेक्शन घेतल्यानंतर यांना काय सांगितण्यात आलेलं तर आम्ही लोकांना व्यवस्थित पाणी देणार आहेत, सर्व स्वच्छ सर्व झाल्यानंतर मग आपण तो गोष्ट घ्यायची असा बोलल्यानंतर लोकांनी काय करणार तिथं? एक आणि वर्षाला- त्याच्यानंतर या प्रोसिडिंग अशा पद्धतीने यांनी जेव्हा कंप्लीट केली तर या गॅप का ठेवल्या? मग या गॅप कशासाठी ठेवल्यात? लोकांची नंतर ॲडजस्टमेंट करायची आणि नंतर भाषणात सांगणार का तुमच्या नगरसेविकीने अनुमोदन केला होता. अरे तुम्ही भराला तुम्हाला काय लागतो? या गोष्टीला उत्तर आहे का तुम्हाला? प्रोसिडिंगच्या अर्जावर ठेवल्या का रेषा मारल्या नाही त्याच्यावरती? त्या बंटी चोराला तुम्ही कशासाठी हे विचारून गॅप ठेवले का? या तुम्ही जेव्हा कंप्लेंट केली होती ना त्यांना, मग काय या गॅप भरल्या का नाही मला साहेब हे सांगा. का ह्यो पण तुमच्या कायद्यात नाही बसत? आता बसत नाही का मला सांगा? प्रोसिडिंग कंप्लीट करा. आता घ्या याचं रेकॉर्डिंग आता या लोकांना प्रोसिडिंग करणार नंतर तुम्ही इथं भरणार आणि सूचक अनुमोदक कुठलीही नावं लिहून आणि टाका. नावं टाकायची कोणाची? होऊ शकते ना. सूचक आणि त्याच्या पुढे भरलेलं पण असेल. एवढा भ्रष्टाचार चाललेला आज घेराव आंदोलन होतं, कदाचित ते भरलं असेल. आणि गुन्हा दाखल होतो तर यांनीच गुन्हा दाखल करायचा का कोणी ही कारवाई आता केली? शिंदे साहेब बोलले अख्ख्या महाराष्ट्रात कुठेच हा कायदा तर दाखवतोय कायदा नाहीये. मग आपल्या नगरपंचायतीला स्पेशल अधिकार तेवढा आहेत बिल घ्या मीटर का? बसवा. नगरसेवकांना स्पेशल अधिकार आहेत. हे असे ठराव करायचे. हा ठराव कसा काय झाला? पण तुम्ही इथे बसल्यानंतर या ठरावाची चर्चा करून तुम्ही हा कॅन्सल करायचे अधिकार तुम्हाला आहेत का नाही सांगा. का नाही? गाडीला तुम्ही रिस्पॉन्सिबल नका पडू, प्रत्येक गोष्टीला तुम्ही जबाबदार आहात. चुकीचं आहे का नाही फक्त सांगा ना आम्हाला तुम्ही. ते वाचली नाही अजून. नगरसेवक मला त्यांच्या मीटिंग मध्ये झालंय का? मग त्यांना बोलवा ना. त्यांना बोलवा का केलं आमच्या जनतेला कळू दे. प्रश्नांची आम्ही काय का केलं? आलोय? तुम्ही बोलावं. बोलवा आता त्यांना. बोला तुम्ही. पाणी दिलंय का? अहो मी काय बोलतो तुमची चुकी नाही बोलता ना, तर मग यांना बोलू दे ना समोर. साहेब, आपण त्यांच्याकडून उत्तर हे मग तुम्ही कारवाई करा ना त्याच्यावर. आता तहसीलदार साहेब समोर आहेत, साहेब आहे, तुम्ही बोला तिथं. अशाने प्रश्न सुटणार अशाने नाही बघा. प्रश्न सुटणार ना. मग आम्ही काय केला तुम्हाला मग बोलू नका. कमाल साहेब अशाने नाही, काही नाही. होणार नाही. अशाने जर उत्तर नाही दिलं नाही झालं तर
आम्हाला मी काय उत्तर केलं अशी मग मिळणार बोलू नका. असेल तर आम्ही ऐकणार नाही. मग तुम्ही कायदा तुमच्या सुव्यवस्था शब्दावर आम्ही बोललेले हे नाही. करणार. तुम्ही बोलले म्हणून आम्ही गपचूप म्हटलं पण कायद्याने चुकीचं आहे त्याला कारवाई करायला पाहिजे मग त्याच्यावर कारवाई करा. मग तुम्ही त्याला सांगा बहिणी चुकीचं आहे ते कारवाई करा. यांचं काय म्हणणं आहे मग सर्वांना घेऊन सार्वजनिक सभा घेणार बरोबर आहे. त्याच्यात जे काही निवेदन